नमस्कार. मी वलय मुळगुंद. वलयांकितच्या आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मला कल्पना आहे आजचा हा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही खूपच एक्सायटेड आहात. मित्रांनो, काही कलाकृती या खास अशी कुंडली घेऊनच जन्माला येत असतात, निर्माण होत असतात. म्हणजे माणसाची जशी कुंडली असते तशी प्रत्येक गाण्याची आणि प्रत्येक फिल्मचीच कुंडली असते म्हणा ना. आणि असे सगळे ग्रह जेव्हा करेक्ट जुळून येतात ना, तेव्हा भन्नाट असं काहीतरी निर्माण होतं. दर शुक्रवारी किमान एक चित्रपट तरी प्रदर्शित होतो आणि या रेशोनी वर्षभरात म्हणजे फक्त मराठी फिल्म्सचा जर आपण विचार करायचा झाला ना, तर वर्षभरात साधारण 100-125 फिल्म्स रिलीज होतात. अशी वर्षानुवर्ष शेकडो फिल्म्स रिलीज झाल्या आहेत. यातल्या खूप सारे फिल्म्स गाजल्या सुद्धा. पण एखादाच असा चित्रपट असतो, जो सर्वार्थानं मायबाप रसिकांचा होऊन जातो. असाच एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये ज्या चित्रपटाचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, असा हा चित्रपट म्हणजे बाई पण भारी देवा. बाई पण भारी देवा या फिल्मची एकूण जर्नीच खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे या फिल्मची प्रोसेस सुरुवात ही 2018 साली सुरू झाली. म्हणजे वैशाली नाईक जी या फिल्मची रायटर आहे, ती केदार शिंदेला 2018 साली भेटली आणि तिने एक गोष्ट दादाला ऐकवली. 6 बहिणींची गोष्ट होती आणि ती गोष्ट ऐकूनच दादा म्हणला, "हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हे आपण करूया." असं म्हणून 18 साली स्क्रिप्टवरती काम सुरू झालं आणि माझ्याकडे फिल्म 2019 साली आली सॉन्ग रायटिंगसाठी. तर एके दिवशी पियुषचा मला 19 साली फोन आला, की "वलय, केदार दादाची एक नवी फिल्म आपण करतोय, जिचं नाव आहे मंगळागौर." म्हणलं ओके. आणि त्याच्यानंतर मग आमचा एक रीतसर कॉन्फरन्स कॉल झाला. केदारदादा, मी, पियुष आम्ही तिघंही बोललो. मग स्क्रिप्ट वाचायला मिळाली मला आणि केदारदादांनी पूर्ण कथा जी आहे ती सगळी समजावून सांगितली. कुठंच काय सिच्युएशन आहे, कॅरेक्टर्स कसे आहेत. दादानी फक्त मला ना एक स्पेसिफिक सूचना सांगितली होती, की "वलय, आता तर तुला कॅरेक्टर्स कळली आहेत, सिच्युएशन्स माहिती आहेत, गोष्ट काय सगळं माहिती आहे. गाण्याची जी हुक लाईन आहे, म्हणजे आजच्या भाषेत त्याला हुक लाईन म्हणतात. जी ध्रुवपदाची जी ओळ म्हणतो आपण, तर ती "अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर" ही जे संत बहिणाबाईंच्या ओळी आहेत, तर ती आपली हुक लाईन असणार आहे. बाकी पूर्ण गाणंच नवं असणार आहे. पण हुक लाईन "अरे संसार संसार" असेल. सो तू आता सगळा विचार कर, मुखडा लिहित ये आणि "अरे संसारवरती येऊन लँड हो." मी म्हणलं ठीक आहे. मग मी ते सगळं पुन्हा एकदा स्क्रिप्ट वाचली, कॅरेक्टर समजून घेतली, सिच्युएशन्स डोळ्यासमोर आणल्या आणि मी लिहायला लागलो. आता आपण जे गाणं ऐकतोय, घड्याळाच्या काट्यावर, तर हे पहिलं मी नव्हतं लिहिलं. मी आधी वेगळ्याच ओळी लिहिल्या होत्या. त्या पण चांगल्या उतरल्या होत्या. त्या पियुषला मी पाठवल्या. पण तोवर माझ्या मनात अजून काहीतरी आतून येत होतं, की काहीतरी अजून ट्रेंडी, फ्रेश, आजच्या काळाला काहीतरी रिलेट होणारं आणि सोप्या ह्याच्यात पण तरी काहीतरी अर्थपूर्ण असेल, असं काहीतरी येईल, असं आतून येत होतं ते. तर मी पियुषला पटकन मेसेज केला, "मला अजून नवं काहीतरी फ्रेश सुचतंय." असं म्हणून मी डायरीचं पान पलटलं आणि मग जे लिहायला लागलो, ते लिटरली एक टाकी असं लिहीत गेलो, की "घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख, मुलं बाळ सासूभार" आणि पुढे जे सगळं आहे. असं म्हणून मी "अरे संसार संसारपर्यंत आलो आणि मुखडा तो पाठवला." मग केदार दादाला हा मुखडा आवडला. आधीचा पण आवडला होता पियुषला. पण हा म्हणला हा फ्रेश आहे. हे छान बनलंय. असं सगळं झालं आणि मुखडा आकाराला आला. त्यानंतर साधारण एक आठवड्याभराच्या अंतराने केदारदादाचा परत मला एकदा फोन आला, की "वलय, ती जी हुक लाईन आहे, 'अरे संसार संसार', तर ती कदाचित फिलरसारखी म्हणून आपण गाण्यात बॅकला यूज करू किंवा आयडिया नाही ती असेल किंवा नसेल. आपली स्वतंत्र काहीतरी एक ओळख असणारी एक हुक लाईन असावी या गाण्याची, असं मला वाटतं. तर तुला तर आता सगळी गोष्ट सगळं तुझ्या डोक्यात आहे. तर तू पुन्हा एकदा फ्रेश विचार कर. बाकी मुखडा छान आहे. हुक लाईन काहीतरी छान मस्त काही निघाली तर मजा येईल." मी पुन्हा सगळे कॅरेक्टर्स, सिच्युएशन्स आणि तो मुखडा, तो परत सगळं रिव्हिजिट केलं आणि नकळत ओळी लिहून गेल्या कागदावरती उतरल्या, की "बाई पण भारी देवा, बाई पण भारी र." असं लिहून गेलो मी आणि तो मुखडा पाठवला. तर बाई पण भारी देवाचा मुखडा तर आकाराला आला आणि अंतरा जसा मी लिहायला लागलो, "झिजवते टाचा रोज, खोलवर काचा रोज. झिजवते टाचा रोज, खोलवर काचा रोज. रांधा वाडा उष्टी काढा, तालावर नाचा रोज." असं लिहिलं आणि
त्या पानावर माझ्या डोळ्यातून अश्रू गळले आणि मला सुचेच ना काय काय होते. आणि मग पुढे अर्थात अंतरे लिहिले. टोटल खरं तर या गाण्यामध्ये मुखडा सोडून 3 अंतरे आहेत. 2 अंतरे झाल्यानंतर पियुष म्हणला, "अजून एखादा अंतरा लिही." तर मी म्हणलं, "अरे आजच्या काळात मुखडा आणि 2 अंतरे एवढंच कोण ऐकतंय? इथं रीलचा जमाना 30 सेकंदावरती आलाय." तर पण तो म्हणला, "बघ." मग मी अजून एक अंतरा लिहिला आणि एक स्टँड बाय सारखं माझ्या डोक्यात होतं, की तो अंतरा गाण्यात वापरला जाईल, ऑडिओ, व्हिडिओ कशात पण म्हणजे. हे काय माझ्या ध्यानीमनी नव्हतं. आणि मी मी फर्स्ट टाईम ज्यावेळेला फिल्म पाहिली ना प्रीमियरलाच डायरेक्ट, तेव्हा मी तो तिसरा अंतरा म्हणजे तो फिल्ममध्ये आहे, गाण्यात आहे की नाही हेही मला कल्पना नव्हती. तेव्हा पहिल्यांदा मी पाहिला आणि तो इतक्या ॲप्ट सिच्युएशनला तो तिसरा अंतरा दादानं तिथं इन केला ना, ह्याला म्हणतात खरंच व्हिजनरी क्रिएटर, व्हिजनरी मेकर आणि व्हिजनरी डिरेक्टर, की त्या ओळींचा, शब्दांचा जो अर्थ आहे, त्या सुरांचा जो भाव आहे, तो त्या इतक्या ॲप्ट सिच्युएशनला आहे. तो तुम्ही आता परत ज्यावेळेला गाणं बघाल किंवा फिल्म बघाल ना, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. त्या ओळी आणि ती सिच्युएशन इतकं सिंक्रोनाइज झालेलं आहे. ते दादाचं व्हिजन आहे. सो हे व्हिजनरी अशा दादासोबत मला काम करायला मिळालं, हे माझं भाग्य आहे. आणि मला तिथं इंट्रोड्यूस केलं पियुषनी, साई पियुषनी. सो कितीही वेळा त्यांना दोघांना थँक्स म्हटले तरी कमी आहेत. बाई पण भारी देवाचा एक 3-4 दिवसापूर्वी टीझर वलयांकितचा आला होता. तो तुम्ही पाहिला असेलच. त्यामध्ये मी म्हटलं होतं, की अतिशय इंटरेस्टिंग आणि मॅजिकल आणि धमाल अशा गोष्टी घडल्या. तसंच चॅलेंजिंग पण खूप साऱ्या गोष्टी घडल्या. मी जसं म्हटलं, की 18 साली स्क्रिप्टचं काम सुरू झालं. 19 साली आम्ही साधारण 19 सालच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गाणं रेकॉर्ड केलं आणि उजाडलं 2020 साल. हे 20 साल आपण कोणीच विसरू शकणार नाही आहोत. कारण त्या वर्षी पहिलं लॉकडाऊन लागलं आणि सगळंच्या सगळं पूर्ण ठप्प झालं होतं. आमची इंडस्ट्री तर म्हणजे फुल स्टॉपच लागला होता. काहीच कामं नव्हती. सगळंच बंद होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला पहिली लाट ओसरली आणि रिस्ट्रिक्शन्स थोडे शिथिल झाले. मग सगळ्या नियमावलींचं पालन करत दादानं सगळं शूटिंग पार पाडलं. खूप चॅलेंजिंग होतं हे. अशा या सगळ्या या काळामध्ये एका युनिटला त्यांना सगळ्यांना घेऊन त्या सगळ्या नियमांचं कटाक्षानं काटेकोरपणे पालन करत शूटिंग करणं हे खूपच चॅलेंजिंग होतं. आणि त्याच्यानंतर फिल्म रेडी झाली. त्यात सुद्धा बघा परत कशी गंमत आहे. फिल्मची रिलीज डेट आहे ती दोनदा अनाउन्स झाली प्रॉपर ऑफिशियली आणि रिलीज थांबवलं होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्ही असा विचार करत होतो, की आता ही फिल्म रिलीज खरंच होतीये का नाही होते? कारण अशा खूप फिल्म्स कलावंताच्या आयुष्यात येत असतात, ज्या वेगवेगळ्या कारणांनी कधी ना कधीतरी दुर्दैवानं अडकतात, थांबतात आणि त्या रिलीजच होऊ शकत नाहीत. पण बघा कसं डेस्टिनी असते. केदारनाथच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते अजित भुरे सर. एका क्षणात एका शब्दात ते म्हटले, की "काही झालं तरी फिल्म आपण करूया केदार, डोंट वरी." आणि ती जी काही उभारी मिळाली ना, तर त्या सगळ्या जोरावरती फिल्म सुरू झाली, पुढं शूट झाली आणि त्याच्यानंतर मग निखिल साने सर ज्या क्षणी इन झाले, तिथे तर 360 डिग्रीने सगळ्याच गोष्टी फिरल्या. सो ही दोनदा थांबली आणि अल्टिमेटली 2023 साली फिल्म रिलीज झाली. म्हणजे बघा जर्नी सुरू झाली 2018 साली आणि रिलीज झाली 2023 साली. 5 वर्षाचा कालावधीमध्ये लोटला आणि आम्ही तर मग आशाच सोडल्या होत्या आणि एके दिवशी अचानक म्हणतात ना, की देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके. तशी अवस्था आमची झाली होती, की सचिन तेंडुलकरच्या हस्ते म्हणजे ट्विटर थ्रू त्यानं रिलीज डेट अनाउन्स करावी. अजून काय भाग्य असावं, अजून काय अजून आनंद म्हणजे काय असावा? तर तो मोठा आनंद होताच, पण ती छोटीशी ठिणगी होती. कारण ही रिलीज डेट अनाउन्स केली 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी आणि फिल्म रिलीज झाली आहे 30 जूनला. सो 8 मार्च ते 30 जून हा जो काही पिरियड होता, तो म्हणजे हळू-हळू, हळू-हळू एक जादूगार जसा एक गोष्टी बाहेर काढतो ना, तशा गोष्टी बाहेर येत होत्या, या प्रमोशनच्या दरम्यान. मग 6 जूनला ज्या गाण्यावर तुम्ही इतकं मनापासून प्रेम केलंय, ते गाणं रिलीज झालं, बाई पण भारी देवा. आणि ते गाणं रिलीज झालं आणि जो काही बँग झाला ना, म्हणजे हवेत गाणं वाजायला लागलं होतं. 30 जूनपर्यंत तवा जो काही गरम होत गेला, तापत गेला आणि त्याच्यानंतर मग ट्रेलर जे रिलीज झालं. ते ट्रेलर ज्या पद्धतीनं कट केलंय ना, कमाल ट्रेलर कट केलंय. ते ट्रेलर पाहूनच सगळ्यांना असं वाटायला लागलं, की ही फिल्म काही झालं तरी ही फिल्म आपण पाहायला पाहिजे. सो ते ट्रेलर ज्यांनी कट केलंय आमच्या फिल्मचे एडिटर मयूर हरदास, कमालीचा एडिटर आहे.
सगळ्याच टीमचं कॉस्ट्युम्स, युगेशा, ओमी, सगळेच जण म्हणजे आमची बाई पण भारी देवा ही एक फॅमिलीच बनली आहे. आणि फक्त आमची मेकरची आता ही फॅमिली न राहता आपली सर्वांची ही फॅमिली झाली आहे. असं फार दुर्मिळ घडतं एखाद्या फिल्मच्या बाबतीत. सो हा आनंद आम्हाला मिळाला बाईपणच्या निमित्तानं. मला वाटतं बाई पण भारी देवा हे गाणं माझ्यासाठी स्वामींचा एक कृपा प्रसादच आहे. बाई पण भारी देवाला अभूतपूर्व असं यश मिळालं. प्रचंड सक्सेस मिळाला. आणि बाईपणच्या या सक्सेस पार्टीमध्ये मला जे प्रोड्युसर आहेत, वन ऑफ द प्रोड्युसर फिल्मचे अजित भुरे सर, मला वाटतं जे बॅकबोन सारखे उभे राहिले. तर अजित भुरे सर मला भेटून खास मला म्हणाले, की "वलय, तुला जर हे शब्द सुचले नसते ना, बाई पण भारी देवा, तर फिल्मला हे नावच नसतं मिळालं." आता हा त्यांचाही मोठेपणा आहे. कारण आधी फिल्मचं नाव हे मंगळागौर होतं. म्हणजे फिल्म क्लॅपवरती पण मंगळागौर आहे आणि फिल्म कंप्लीट शूट पूर्ण होईपर्यंत फिल्मचं नाव मंगळागौर होतं. पण एके दिवशी अजित भुरे सरांना एकदम डोक्यात आलं, की कदाचित ही फक्त मंगळागौर बद्दल बाबा काही फिल्म आहे का? असं लोकांचा, प्रेक्षकांचा गैरसमज होईल किंवा जे अमराठी लोक आहेत त्यांना असं वाटेल, की मंगळागौरीच्या खेळांबद्दल किंवा देवीबद्दल काही फिल्म आहे की काय बाबा? त्यामुळे त्यांनी केदार दादाला हे सुचवलं, की आपण ते जे आपलं गाणं बनलंय, बाई पण भारी देवा, तर ती लाईनच इतकी कॅची आहे. तर ते आपण फिल्मचं टायटल केलं तर कसं वाटेल? आणि दादाला ही कॉन्सेप्ट खूप आवडली आणि नाव ठरलं बाई पण भारी देवा. मला असं वाटतं, की मराठी चित्रपटसृष्टीच्या पूर्ण इतिहासामध्येच फार क्वचित, रेअरली मला वाटतं पहिल्यांदाच असं घडलं असेल, की जे गीत लिहिलं गेलंय, बनलंय, त्या हुक लाईनवरनं, त्या शीर्षकावरून चित्रपटाला शीर्षक मिळालं. आणि हे माझं इतकं मोठं भाग्य आहे, की मी त्या लिहिलेल्या ओळी त्या फिल्मचं शीर्षक टायटल बनावं, याच्या इतकं मोठं भाग्य नाही. आणि अजित भुरे सरांचा जसा हा मोठेपणा आहे, तसं केदार दादानं सुद्धा त्याच्या अनेक इंटरव्ह्यूजमध्ये खूप मोठ्या मनानं सांगितलं, की ह्याचं वर्किंग टायटल हे वेगळं होतं, मंगळागौर हे नाव होतं आणि नंतर बाई पण भारी देवा हे नाव झालं. हा त्याचा खूप मोठेपणा आहे, की त्यानं सांगितलं, की वलयला हे शब्द सुचले. हे नावाचं क्रेडिट हे वलय मुळगुंचं आहे. काय प्रत्येक गोष्ट एक लिहिलेली असते आणि ती छान क्लिक झालं. स्वामी आपल्या पदरात ती गोष्ट टाकत असतात. हे कोणीतरी आपल्याला सुचवणं, ते नाव तिकडे असणं, कारण ते वलय मुळगुंचे इतके अप्रतिम शब्द आणि त्यातलं ते बाई पण भारी देवा इतकं कॅची आहे की आता ते पूर्ण पिक्चरमध्ये जेव्हा ते बाई पण भारी देवा ते येतं ना, तेव्हा लोक एकदम अरे क्या बात आहे. माझं काहीच याच्यात क्रेडिट नाहीये. कारण ज्या माऊलीनं, ज्या आईनं मला ज्या परिस्थितीतनं वाढवलंय, हे पुढच्या वलयांकितच्या अनेक भागांमध्ये तुम्हाला कळेल सुद्धा. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं, की हा वलयांकित प्रवास फक्त रोमांचकारी नाहीये, तर खूप झंझावाती प्रवास आहे. तो काय झंझावात आहे, हे पुढच्या अनेक एपिसोड्समधनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. तर माझ्या आईनं मला ज्या परिस्थितीतनं वाढवलं, घडवलं चांगल्या संस्कारांनी, ती आई मला सतत डोळ्यासमोर दिसत होती. त्याचसोबत माझी पत्नी उत्कर्षा, जी माझ्या प्रत्येक क्षणाला फक्त सावलीसारखीच उभी नाही राहिली, तर अ, कसं आहे ना हो मित्रांनो, की मुळातच कवीचं आयुष्य इतकं खतरनाक असतं ना, तर असं कवीसोबत कायम राहणं एक लाईफ पार्टनर म्हणून ही खूप खूप चॅलेंजिंग आणि खूप टफ गोष्ट आहे. म्हणजे तो हरफन मौला फकीर असतो. नुसता वेडा नसतो, तर तो ठार वेडा असतो आणि अशा एका ठार वेड्या माणसासोबत जन्म काढायचा ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्यापेक्षा जास्त कोणाचं क्रेडिट असेल ना, तर माझ्या आईचं आणि तिच्यासोबतच उत्कर्षाचं आणि त्याच्यासोबतच अजूनच एक महत्त्वाचं म्हणजे माझ्या छोट्या पिल्लूचं नभा, जी आता 9-10 वर्षांची झाली आहे. तर त्या छोट्या गोड बाळाचं त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. काही परिस्थिती समजून घेत ती इतकी या लहान वयातच समजूतदारपणे वागतेय. तर मला असं वाटतं ह्या तीनही माझे 3-3 बॅकबोन्स आहेत. आणि ज्यावेळेस मला बाई पण भारी देवा या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार जाहीर झाला, प्रदान झाला रेडिओ सिटी सिने सिटी अवॉर्ड सीझन 7 मध्ये. त्यावेळेला मी तिथं सुद्धा हे बोललो होतो, की हे अवॉर्ड, हा पुरस्कार हा माझ्या आईला, माझ्या बायकोला उत्कर्षाला आणि नभाला, माझ्या मुलीला समर्पित आहे. बाई पण भारी देवानं आम्हा सगळ्याच कलावंतांना प्रचंड आनंद आणि समाधान दिलंय. यातला एक अभिप्राय आहे, जो माझ्या खूपच जवळचा आहे. मला एक जण भेटून मला म्हणाले, की आजपर्यंत स्त्रीबद्दल असं कोणी बोललंच नाही, की बाई पण भारी देवा. आणि याबद्दल बोलणारा पहिला असं तुम्ही आहात, की जे बोलले बाई पण भारी देवा.
आणि यासाठी तुम्हाला जगातल्या संपूर्ण तमाम सगळ्या स्त्रियांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील. हे माझ्या कायम हृदयाच्या जवळ राहील. आणि याच्यासोबत एक 2 गोष्टी अजून शेअर करतो. एक म्हणजे हिंदू महिला सभा, जी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्याची स्थापना केली, त्या हिंदू महिला सभेच्या नवरात्रोत्सवामध्ये माझ्या आणि उत्कर्षाच्या हस्ते घट बसवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. घटस्थापना आमच्या हस्ते झाली. याच्या इतकं मोठं भाग्याचा क्षण नाही आयुष्यात मित्रांनो. खरं तर बाई पण भारी देवा बद्दल त्या जर्नीबद्दलच एक छोटी फिल्म बनेल किंवा एक पुस्तक बनेल. इतके भन्नाट किस्से आणि इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या आहेत. वलय अंकितच्या या भागाच्या आता आपण शेवटाकडे येत आहोत. तर यामध्ये मला एक आता मित्रांनो एक अपील करायचं आहे छोटंसं, आणि मला माहिती आहे तुम्ही याला प्रचंड प्रतिसाद देणार आहात. ते अपील असं आहे की बाई पण भारी देवा या ज्या गाण्यावर तुम्ही प्रचंड प्रेम केलं, जे गाणं तुमच्या अगदी जवळचं आहे, या गाण्यातली सगळ्यात आवडती, सगळ्यात लाडकी, सगळ्यात भारी वाटणारी तुमची कुठली ओळ आहे? मला कल्पना आहे बाई पण भारी देवा ही लाईन तर तुम्हाला आवडतेच, पण त्याही व्यतिरिक्त संपूर्ण गाण्यामध्ये तुम्हाला अजून कुठली या व्यतिरिक्त ओळ आवडते? ती लाईन कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा. आणि या निमित्तानं या गाण्याला पुन्हा रिव्हिजिट करा. तुम्हाला पुन्हा त्या गाण्याचा नवा आनंद मिळणार आहे याची मला खात्री आहे. आणि अर्थातच जे नेहमीचं मॅन्डेटरी आहे की हा एपिसोड आवडला असेल, तुम्हाला वलय अंकितचा हा प्रवास जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ते जे बेल आयकॉन आहे त्याला न चुकता क्लिक करा. सगळं फुकट आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, तुम्ही आनंद घ्या आणि तुमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये पाठवा आणि सगळेजण मिळून वलय अंकित होऊन जाऊया. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर बाई पण भारी देवा.